बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। मी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काम करणारा कार्यकर्ता आहे आणि काही न मागता भारतीय जनता पार्टीने 3 वेळा मला विधानसभेची उमेदवारी दिली। त्यापैकी 2 वेळा मी जिंकलो। प्रदेशाचा मी उपाध्यक्ष आहे, प्रदेशाचा महामंत्री होतो। आत्ता मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या पश्चिम महाराष्ट्रात काम करतो। असं असताना पक्षाने आणखीन काय द्यायला पाहिजे, त्यामुळे पक्षाकडे कुठलीही मागणी नाही। पक्ष दिल ती जबाबदारी स्वीकारणं एवढंच काम आहे। इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10-0 अशा पद्धतीनं मोठे जनसमर्थन महायुतीला मिळालं। तर येणाऱ्या महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर मला पक्षाने संधी दिली तर अधिक ताकद कार्यकर्त्यांना देता येईल, एवढाच त्याचा भाग आहे। ही निवडणूक कार्यकर्त्यांना संधी देण्याची निवडणूक असते। आमदार आणि खासदारांच्या मर्यादित जागा असतात आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये अनेक कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी घडवण्याची संधी यावेळेला असते आणि इथूनच लीडरशिप तयार होत असते। त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वबळावर या निवडणुका लढेल आणि आफ्टर इलेक्शन काही सत्तेसाठी कमी पडल्या तर महायुतीच्या लोकांना घेऊन सत्ता स्थापन करता येईल अशा पद्धतीचा भावना घेऊन आम्ही काम करतो। मला विधानसभेला संधी मिळाली तर निश्चितपणाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल, संघटनेला ताकद देता येईल आणि संघटनेसाठी अधिक वेळ काम करण्याची संधी मिळेल।